काही सकाळी आता आम्ही शेताला आलेलो आहे आणि खुरपणीचं काम चालू आहे. सावीसाठी हा इथं आपल्याला एक आखाडा करावा लागलेला आहे. सावी, बेबीला खायला देते काय तू गवत? हा, बेबीला खायला देते? ही सावीची बेबी, दे खायला, दे बेबीला, दे बरं. सावीची जरा तब्येत ठीक नाही आहे, तिला ताप होती थोडीशी. सकाळी तिला आता औषध वगैरे दिलं तर तिला थोडं बरं वाटतं. आता गंध कोण लावला तुला? आजीने लावला का? दादाने लावला ना. अरे दादाने दादासोबत जे जे केलं सांगतो, दादाने लावला ना. हा, मला तिकडं खुरपणीचं काम सुरू झालेलं आहे. आणि हे गवत जे आता मी घरी चाललो होतो, ती एक बकरी आणि गाय वगैरे तिकडे ते गवत घेऊन जायचं आहे त्यांच्यासाठी. थोडंसं आज वातावरण पण ढगाळ आहे, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं दुपारीच आज काम थांबतं की काय असा प्रश्न आहे. ऑलमोस्ट हे काम झालेलं आहे. इकडचं थोडंसं गवत राहिलं आहे काढायचं, तिकडचं झालेलं आहे. इकडं ऋतुजा वहिनी त्यांचे हत्यार घेऊन रेडी झालेले आहे खुरपायला. सावळी, तुझा कुठे खुरपा? कुठे खुरपा तुझा? कुठे सांग बरं. ते बेबीला काय दिलं खायला? नाही बाळा, भाऊ झाला? कुठं? तिथं लागलं तुला? ती साडी कोण घेतली तशी तू डोक्यावरती? साडी त्यांनी? आणि चाची आणि आई कुठे गेले? कुठे गेले बघ बरं. बीबीला गवत दिलं का खायला? खाऊ घालते त्याला? काय खाते ते? गवत खाते का रे? ते गवत खात? मी देऊ खायला आता बेबीला? हे आपलं शेत आहे, आपली शेती आहे. तर या ठिकाणी काम करायला कोणतेही शरम बाळगण्याचं काम नाही आहे. आजकाल असं झालं आहे की शेती करणं म्हणजे लोकांना प्रतिष्ठेचं वाटत नाही आहे. पण त्यात ती बाब जी आहे ती चुकीची आहे. वरती गवताचा भारा आहे, बकरीसाठी घेऊन चाललो. एक बकरी आहे, गाय आहे, वासरू आहे. इतकं जर खाल्लं तर तिचं दिवसभराचं होऊन जातं. मंडळी, एकंदरीतच शेतीबद्दलचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा, हा इतका वाईट काळ झाला की शेती म्हणजे एकदमच मजुरांचं आणि गरिबीचं हालापष्ट्यांचं जीवन. शेती म्हणलं तर महाराष्ट्राच्या आपला सांस्कृतिक भाग आहे. पण या पद्धतीने शेतीकडे जर बघितलं तर ते काही योग्य नाही आहे. हिरवगार गवत हे बकरीसाठी. सध्या आता बकरीच्या समोर घ्याई आहे, चारा पाणी टाकण्याची गरज नाही. एकटीच राहिली त्याच्यामुळे जरा ओरडते. कालीचे बकरं व्यापारी घेऊन गेला. ओके मामा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चालू आहे काम आज? जी खुरपणी चालू आहे. हां, ते जे गवत पडतं ते बांधायला नेऊन टाकणं काम चालू आहे. हे बांधायला न्यायचं जमा करून. की डाळिंब खुरपणी चालू आहे. बरं.
ते बांधून नेऊन टाका लागतात तुझं काय आले एवढं जमा केलं का मग? बरं चांगलं काय मग तुम्हाला. हा चालेल. चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. सबस्क्राईब करा. हां म्हणा परत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. जमलं घोडकेला. चालू द्या. हे आमचे घोडके मामा गवत उचलण्याचं काम चालू आहे त्यांचं. साई बाय बाय कर त्यांना. बाय बाय कर भाऊ. तू कोण राहिली नाही शेतामध्ये साई? तर मला घरी मग काम नाही करून द्यायची तू. मला किती व्हिडिओ बनवायचे माहिती आहे का? किती व्हिडिओ बनवायचे माहिती आहे का मला? हां करती. इथं आलीच कशाला होती? आता मग अशीच गेलो तर आईला घेऊन जायला पाहिजे होतं. म्हणजे घरी जाऊन झोपली असते. ताप आलेली आहे. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. पण एका जागेवर थांबत नाही पोरगी. आता पहा कशी पाहते. बोल ना आता बोल ना.